आदाब नाजरीन, न्यूज़ 16 डिजिटल में आप सभी का खैर मकदम है। शहर बेंगलोर में बड़े ही उम्दा अंदाज से इल्म के साथ हिंदुस्तान मुल्क के आईन के बारे में मालूमात हासिल करना ज़रूरी करार देते हुए मदरसा दारुल उलूम शाह वलीउल्लाह में रिपब्लिक डे यौम जमहूरिया को सेलिब्रेट किया गया। आज 26 जनवरी रिपब्लिक डे के मौके पर बेंगलोर शहर के टैनरी रोड पर कायम दारुल उलूम शाह वलीउल्लाह मदरसे में बड़ी बड़ी नामचीन समाजी सियासी शख्सियात उलमाए कराम मुअज़्ज़िज़ हजरात की मौजूदगी में यौम जमहूरिया के जश्न को मनाया गया। इस सेलिब्रेशन में पुलकेशी नगर एमएलए AC श्रीनिवास AR जाकिर साहब मेहमान खुसूसी के तौर पर मौजूद थे। इस मौके पर परचम कुशाई करते हुए यहाँ पर मौजूद बच्चों और लोगों को बड़े ही अच्छे पैगामात दिए गए। जी हाँ, पुलकेशी नगर एमएलए AC श्रीनिवास ने यहाँ पर कहा कि वो आने वाले दिनों में अच्छा काम करते हुए पुलकेशी नगर का नक्शा बदल देंगे। इस सेलिब्रेशन में मौजूद हजरत मौलाना मोहम्मद ज़ैनुलाब्दीन रशादी साहब ने बड़े ही उम्दा बात कहते हुए फरमाया कि जिस तरह से इल्म का हासिल करना हर इंसान पर फर्ज है, उसी तरह से हिंदुस्तान मुल्क के आईन को पढ़ना, कॉन्स्टिट्यूशन के बारे में मालूमात हासिल करना भी हर हिंदुस्तानी के लिए ज़रूरी है। लिहाजा आईन के बारे में भी मदरसों में बच्चों को तालीम दी जाए ताकि हमारे आने वाली नस्ल, हमारे बच्चे मुल्क के हिंदुस्तान के आईन की हिफाजत करने और उसके अमलावरी में अच्छा किरदार निभा सकें। मौलाना साहब ने यहाँ पर मजीद कहा कि अपने मुल्क के नाजुक हालात को देखते हुए मैं तमाम स्कूल, कॉलेजेस और मदरसों के जिम्मेदारान से गुजारिश करता हूँ कि आप अपनी तालीमी इदारों में हिंदुस्तान मुल्क के आईन के बारे में बच्चों को तालीम दें और सबसे ज्यादा जोर हमारे मुल्क के आईन को घर घर पहुंचाने में दिया जाए ताकि हमारा आईन क्या है, उसके रूल्स राइट्स क्या हैं, ये सभी के बारे में हम मालूमात हासिल कर सकें, जिसको जानने के बाद हमारे बच्चे मजबूत अंदाज में आईन की हिफाजत कर सकें। यौम जमहूरिया की इस तकरीब में हिंदुस्तान मुल्क को आज़ादी दिलाने में बेहतरीन किरदार को निभाने वाले उलमाए कराम अमायदीन के बारे में भी बताते हुए यहाँ उनके कुर्बानियों को याद किया गया। आइए देखते और जानते हैं इस प्रोग्राम की मजीद तफसीलात। आज का दिन हमारे लिए बड़ी खुशी का दिन है कि हिंदुस्तान आजाद हुआ 1947 में। उसके बाद 1950 में डॉक्टर अम्बेडकर और दूसरे अहबाब उलमा सब मिलकर बैठकर हिंदुस्तान के लिए संविधान बनाया। उससे पूरे हिंदुस्तान में जमहूरियत बाकी रहे और किसी को क्लाश न हो, किसी को तकलीफ न हो। लेकिन बाद में कुछ लोग ऐसे दाखिल हो गए जो संविधान को खत्म करना चाहते थे और एक सिविल कोड लाकर हिंदुस्तान को बर्बाद करना चाहते थे। याद रखो, हिंदुस्तान आजाद हुआ है, इस आजादी में जितना मुसलमानों का खून बहा है उतना उनका पसीना नहीं टपका है। इसलिए तो गुजारिश करता हूं कि हम लोग जरा इस तरफ तवज्जो दें और खास तौर से हिंदुस्तान के जो संविधान मौजूद है किताब के अंदर, उसका हिसाब करते हुए हम मालूमात करें और उस पर अमल करने की तो अमल करेंगे तो इंशाअल्लाह फायदा होगा। वरना ये लोग स्लो पैजन की तरह, अभी जैसे अब ऐलान हुआ झारखंड में कि वहां का चीफ मिनिस्टर कह रहा है कि एक्स्ट्रा सिविल कोड आ जाएगा। क्या करेंगे एक्स्ट्रा सिविल कोड? कैसे करेंगे? क्या होगा फायदा? उससे नुकसान ही नुकसान होगा। इसलिए ये नमूने की तरफ पेश कर रहे हैं, हम उसको रद्द करते हैं। एक्स्ट्रा सिविल कोड हर चीज नहीं होना चाहिए। हम उसकी मुखालफत करते हैं और संविधान पर जो हिंदुस्तान का संविधान डॉक्टर अम्बेडकर ने बनाया है उसको बाकी रखने के लिए हम जान तोड़ कोशिश करके हम जान देने के लिए तैयार हो जाएंगे इंशाअल्लाह। मैं अब हमारे MLA साहब जो माशाअल्लाह हर वक्त
जैसे एमएलए बने हैं उस वक्त से लेकर बराबर हमारे काम आगे बढ़ा रहे हैं, काम कर रहे हैं, रोड काम रहे, वो कर रहे, ये कर रहे, अल्हम्दुलिल्लाह। को दावत दिए तो फौरन आ जाते हैं, फोन पर बोलते तो आ जाते हैं। मैं उससे गुजारिश करता हूँ कि वो अपने संविधान के बारे में कुछ बातें बताएं। ಹ್ಯಾಪಿ ರಿಪಬ್ಲಿಕ್ ಡೇ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವದ ಶುಭಾಶಯಗಳು. ನಾನು MLA ಆದಾಗಿಂದಲೂ ನಮ್ಮ ಗುರುಗಳು ಬಿಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಫಸ್ಟ್ ನಮ್ಮ ಆಫೀಸ್ ಇನಾಗ್ರೇಷನ್ ಆದ್ರೆ ಇಲ್ಲೇ ಬಂದು ನಮ್ಮ ಕೈಯಲ್ಲಿ ಪ್ರಾಕಾಶ್ ಮಾಡಿಸ್ತಾರೆ. ತುಂಬಾ ಅಭಿಮಾನ, ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ನಾನು MLA ಆಗಿದ್ದೀವಿ. ಇವಾಗ ಎಲೆಕ್ಟೆಡ್ ಮೀ ಅಲ್ವಾ. ಸೊ ಇವತ್ತು ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವ 1947 ಆಗಸ್ಟ್ 15 ಅಲ್ಲಿ ನಮಗೆ ಸ್ವತಂತ್ರ ಬಂತು, ಇಂಡಿಪೆಂಡೆನ್ಸ್ ಡೇ. ಸ್ವತಂತ್ರ ಬಂದರೂ ಸಹ ಅನೇಕ ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ಅವರೇ ರಾಜ್ಯ ಆಳ್ತಾ ಇದ್ರು. ನವಾಬರು ರಾಜರು, ಉದಾಹರಣೆ ಹೈದರಾಬಾದ್ ನವಾಬ್ ಇರ್ಬೋದು, ಮೈಸೂರು ಮಹಾರಾಜ ಇರ್ಬೋದು, ಅವರೇ ಆಡಳಿತ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಸ್ವತಂತ್ರ ಬಂದರೂ ಸಹ 1950 ನಮ್ಮ ಸಂವಿಧಾನ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಆಶೀರ್ವಾದದಲ್ಲಿ ನಾವು ಸಂವಿಧಾನ ಆಯ್ತು. ಆದ್ಮೇಲೆ 1950 ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಸರ್ದಾರ್ ವಲ್ಲಭಾಯಿ ನೆಹರು ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ರಾಜ್ಯಗಳನ್ನು ಸೇರಿಸಿ ಒಗ್ಗೂಡಿಸಿ ನಾವೆಲ್ಲ ಒಂದೇ ಅಡ್ಮಿನಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಭಾರತ ಅಂತ ನಾವು ಮಾಡಿದ್ವಿ. ಅದೇ ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವ. ನಾವೆಲ್ಲ ಸ್ಥಳೀಯ ಆಡಳಿತರೆಲ್ಲ ಮಹಾರಾಜರ ಕಡೆಯಿಂದ ಕಿತ್ಕೊಂಡು ನಾವು ಒನ್ ಅಡ್ಮಿನಿಸ್ಟ್ರೇಷನ್, ನಾವೆಲ್ಲ ಗಣ ಒಂದೇ. ಸೊ ದಟ್ ಈಸ್ ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವ, ರಿಪಬ್ಲಿಕ್ ಡೇ. ಸ್ವತಂತ್ರ ಬಂದರೂ ಸಹ ನಮಗೆ ರಾಜ್ಯಗಳು ಸ್ವತಂತ್ರ ಸಿಕ್ಕಿರಲಿಲ್ಲ, ರಾಜ್ಯಗಳು ಆಡಳಿತ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಸೊ ಇವರೆಲ್ಲ ಸೇರಿಸಿ ಒನ್ ಅಡ್ಮಿನಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವ ರಿಪಬ್ಲಿಕ್ ಡೇ ನಾವು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ಇವತ್ತು ಒಂದೇ ಸಂವಿಧಾನ. ಅಂಬೇಡ್ಕರ್, ಡಾಕ್ಟರ್ BR ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸ್ವತಂತ್ರ, ಎಲ್ಲ ಧರ್ಮರಿಗೂ ಸ್ವತಂತ್ರ, ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಎಲ್ಲರೂ ಒಂದೇ, ನಾವು ಭಾರತೀಯರು. ನಾವು ಎಲ್ಲರೂ ವಾಸ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅರ್ಹರು. ನಾವೆಲ್ಲರೂ ಜೀವ ಮಾಡಬೇಕು, ಇಲ್ಲಿ ವಾಸ ಮಾಡಬೇಕು, ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದಿರ ತರ ಸೋದರ ತರ ನಾವು ಇರಬೇಕು ಅನ್ನೋದ್ರೆ ನಾವು ಇವತ್ತು ಪ್ರತಿ ವರ್ಷವೂ ಸಹ ಇವತ್ತು ನಾವು 26 ಜನವರಿ ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ನೀವೆಲ್ಲರಿಗೂ ಶುಭಾಶಯಗಳು. ನಾವೆಲ್ಲರೂ ಹೀಗೆ ಇರೋಣ. ನಮ್ಮ ಒಕ್ಕೂಟವನ್ನ ಅಂದ್ರೆ ಒಕ್ಕೂಟ ಮೀನ್ಸ್ ಎಲ್ಲ ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವ ರಿಪಬ್ಲಿಕ್ ನ ಉಳಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗೋಣ. ನಮ್ಮ ಇಂಡಿಯಾನ, ನಮ್ಮ ಭಾರತವನ್ನ ನಾವೆಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಮುಂದಿನ ಪೀಳಿಗೆಗೆ, ನೆಕ್ಸ್ಟ್ ಜನರೇಷನ್ ಆಫ್ ಯೂತ್. ಈಗ ನಾವು ನಮ್ಮ ಹಿರಿಯರು ನಮ್ಗೆ ಸ್ವತಂತ್ರ ತಂದುಕೊಟ್ರು, ಅವರೆಲ್ಲ ಪ್ರಾಣ ತ್ಯಾಗ ಮಾಡಿದ್ವಿ, ಇವತ್ತು ನಾವು ಸ್ವತಂತ್ರವಾಗಿದ್ದೀವಿ. ನಾವು ಇದನ್ನ ಉಳಿಸ್ಕೊಂಡು ಹೋದ್ರೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಜನರೇಷನ್ ಆಫ್ ಯೂತ್ಸ್, ನಮ್ಮ ಜನರೇಷನ್ ಅವ್ರಿಗೂ ಸಹ ನೆಮ್ಮದಿಯಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಇರಬೇಕಂದ್ರೆ ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಒಳ್ಳೆ ರೀತಿ ಇದನ್ನ ಉಳಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗೋಣ. ಚೆನ್ನಾಗಿ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಬಾಳೋಣ, ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡೋಣ. ಈಗ ನನಗೆ ಎಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರ ಹಾಗೆ 1.5 ವರ್ಷ ಮುಗಿತು. ಈಗಾಗಲೇ ನೋಡ್ತಾ ಇದ್ರಿ ಪುಲ್ಕೇಶ್ವರ ಔಟ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ನಾವು ಯಾವ್ದ್ರಲ್ಲಿ ವೀಕ್ ಇದ್ದೀವಿ. ಇಲ್ಲಿ ಮೇಜರ್ ಆಗಿ ವಾಟರ್, ನೀರು ಸಮಸ್ಯೆ, ರೋಡ್ ಸಮಸ್ಯೆ, ಕ್ಲೀನಿಂಗ್ ಸಮಸ್ಯೆ ಮೇಜರ್ ಆಗಿತ್ತು ಅಲ್ವಾ. ಇವತ್ತು ಪೇಪರ್ ಅಲ್ಲಿ ಬಂದಿದೆ 660 crores 660 ಕೋಟಿ ಅವರಿಗೆ ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ DPR ಆಗಿದೆ. ರೋಡ್ ಕೂಡ ಅಪ್ ಟು ನಾಗವರವರೆಗೂ ಟೋಟಲಿ 1000 crores ನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ಮಾಡಿದ್ವಿ. 1000 crores in Pulkeshwar development only within 2 years. ನಾವು ಸ್ವತಂತ್ರ ಸಿಕ್ತು, ಓಕೆ. ನಾವು ಬೇರೆಯವ್ರ ತರ ಚೆನ್ನಾಗಿ ಬದುಕಬೇಕಲ್ಲ, ಮೂಲಭೂತ ಸೌಲಭ್ಯ ಬೇಕಲ್ಲ, ಊಟ ನಾವು ಸಂಪಾದನೆ ಮಾಡ್ಕೊತೀವಿ. ನಾನು MLA ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ನಾನು ಕಾರ್ ತಗೊಂಡು ಮಜಾ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು, ಕಾರ್ಯ ನೋಡೋದು, ಬೋರ್ಡ್ ಹಾಕೋದು, ಮನೆ ಕಟ್ಟೋದು ಅಲ್ಲ MLA ಅಥವಾ ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ ಅಥವಾ MP. ಜನಗಳಿಗೆ ಏನ್ ಮಾಡಿದೀವಿ, ಪಬ್ಲಿಕ್ ನಾವು ಏನ್ ಮಾಡಿದೀವಿ, ದಟ್ ಈಸ್ MLA ಅಥವಾ MP ಅಥವಾ ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ ಅಲ್ವಾ. ನಾನು ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರೆ ಇಟ್ ಇಸ್ ನಾಟ್ MLA. MLA ಎಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿರೋ ಯಾರು, ನೀವು. ನಿಮಗೇನು ನಾವು ಮಾಡಿದ್ದೀವಿ, ಈಗ ನಾವು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ವಿತಿನ್ 2 years 1000 crores ನಾವು ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಇಂದ ತಂದಿದ್ದೀವಿ. 30 ಕೋಟಿ GLR ಪಂಪ್, ಟ್ಯಾಂಕ್ ಇರಲಿಲ್ಲ, ಪುಲ್ಕೇಶ್ವರಿಗೆ ನೋ ಓವರ್ ಟೈಮ್,
ಸೊ ನೆಕ್ಸ್ಟ್ ವೀಕ್ ಅಲ್ಲಿ DCM ಬಂದು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಓಟ್ ಟ್ಯಾಂಕೇ ಇಲ್ಲ ನಮಗೆ, ನೀರು ಸಮಸ್ಯೆ, ಸರಿಯಾಗಿ ರಸ್ತೆ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಏನಿಲ್ಲ 10 years. ಸುಮ್ಮನೆ ನಾವು ಸ್ವತಂತ್ರ ದಿನಾಚರಣೆ ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವ ಫ್ಲಾಗ್ ಆಫ್ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ನಾವು ಚೆನ್ನಾಗಿರ್ಬೇಕಲ್ಲ ಬೇರೆಯವ್ರ ತರ. ಸ್ವತಂತ್ರ ನಮ್ಮ ಹಿರಿಯರು ಪ್ರಾಣ ತ್ಯಾಗ ಮಾಡಿ ನಮಗೆ ಸ್ವತಂತ್ರ ತಂದುಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಎಷ್ಟೋ ಜನ ಪ್ರಾಣ ತ್ಯಾಗ, ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿ ಬಲಿಯಾದರು, ಸುಭಾಷ್ ಚಂದ್ರ ಬೋಸ್ ಬಲಿಯಾದರು, ನಮ್ಮ ಅನೇಕ ನಮ್ಮ ಮುಸಲ್ಮಾನ ಲೀಡರ್ಗಳು ಬಲಿಯಾದರು ಅಲ್ವಾ. ಈಗ ಅವರಿಗೆಲ್ಲ ಪ್ರಾಣ ಕೊಟ್ಟು ನಮಗೆ ದೇಶ ಬಿಟ್ಟು ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ನಾವೇನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ದೇಶಕ್ಕೆ? ವಾಟ್ ಮೈ ಕಾಂಟ್ರಿಬ್ಯೂಷನ್ ಆಫ್ ನೇಷನ್? ದಟ್ ಈಸ್ ವೆರಿ ವೆರಿ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್. ನಾವೇನ್ ದೇಶಕ್ಕೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ? ನಮಗೆ ಸ್ವತಂತ್ರ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಈಗ. ನಾವೇನ್ ಮಾಡ್ತೀವಿ? ಬರೀ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡೋದು, ದುಡ್ಡು ಮಾಡೋದು, ನಾವು ಮನೆ ಕಟ್ಟೋದು, ನಾವು ಊಟ ಮಾಡ್ಬಿಟ್ರೆ ನಾಟ್ ಸ್ಯಾಟಿಸ್ಫ್ಯಾಕ್ಷನ್. ನಾವೇನ್ ಮಾಡ್ತೀವಿ? ಈಗ ನಮ್ಮ ಹುಡುಗರು ನೋಡಿ, ಈಗ ಇಲ್ಲಿದ್ದಾರೆ, ಬಡವರಿಗೆ ಓದಿಸ್ತಾರೆ, ಮದ್ರಸ ಮಾಡ್ತಾರೆ, ಪಾಠ ಮಾಡಿಸ್ತಾರೆ, ಎಜುಕೇಶನ್ ಕೊಡ್ತಾರೆ, ಸಹಾಯ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವ್ರ ಕೈಲಾದ್ರೆ ಅವ್ರು ಮಾಡ್ತಾರೆ. ನೀವು ನಮಗೆ ಎಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ನಾವು ಎಲೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ದೇವರು ನಮಗೆ ಊಟ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ನಾವು ಭಕ್ತರಿಗಿಂತಲೂ ಜಾಸ್ತಿ ದುಡ್ಡು ಕೊಡ್ತಾರೆ ನಮಗೆ. ಆ ದುಡ್ಡನ್ನ ನಾವು ಪಬ್ಲಿಕ್ ಖರ್ಚು ಮಾಡಬೇಕು. ಈಗ ನಮ್ಮ ಮುಸಲ್ಮಾನ ಬಾಂಧವರಲ್ಲಿ ಒಂದು ತತ್ವ ಇದೆ, ಮೊಹಮ್ಮದ್ ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ನೀನು ಮನುಷ್ಯ ಹುಟ್ಟಿದ ಮೇಲೆ ಬಡವರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡಿದ್ರೆ ನೀನು ಮನುಷ್ಯ. ನಮ್ಮ ಪೈಗಂಬರ್ ಮೊದಲನೇ ತತ್ವ ಅಲ್ವಾ, ಜನರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡ, ಬಡವರಿಗೆ ಊಟ ಕೊಡು. ಈಗ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡೋದ್ರಲ್ಲಿ ಅವರು ಸ್ವಲ್ಪ ದಾನ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಅಲ್ವಾ. ಅದರ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಗುರುಗಳೆಲ್ಲ ಹೇಳಿರೋದು ಇದನ್ನೇ. ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಜನ ಅದನ್ನ ಬೇರೆ ರೀತಿ ಮಾಡಿ ಮದಾಂಧತೆಯಿಂದ ಎತ್ಕಟ್ಟಿ ನಮ್ಮ ಜನರಿಗೆ ಹಾಳು ಮಾಡ್ತಾರೆ. ಎಲ್ಲಾ ಗುರುಗಳು ಹೇಳಿರೋದು ಒಳ್ಳೆದನ್ನೇ, ಜನರಿಗೆ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಮಾಡಿ, ಸಹಾಯ ಮಾಡಿ, ಅಣ್ಣಂದ ತಮ್ಮಂದ ತರ ಬದುಕಿ ಅಂತ ಹೇಳಿದೆ. ಅದನ್ನ ನಾವು ಉಳಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕು. ನಮ್ಮ ಜನ ಪುಲಕೇಶಿ ನಗರ ಜನ ತುಂಬಾ ಒಳ್ಳೆಯವರು. ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಎತ್ಕಟ್ಟಿ ಪ್ರವೋಕ್ ಮಾಡಿ ನಾವೇ ಹಾಳು ಮಾಡ್ತೀವಿ. ನಾವು ಲೀಡರ್ಸ್. ಈಗ ನೋಡಿ 2 ವರ್ಷದಿಂದ ಏನಾಗಿದೆ, ಆಫ್ಟರ್ MLA ಎಲೆಕ್ಷನ್ ಏನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್? ಎಲ್ಲರಿಗೂ ನಾನು ಪ್ರೀತಿ ಮಾಡ್ತೀವಿ, ಯಾರಿಗೂ ಗಲಾಟೆ ನಾನು ಯಾರನ್ನ ನನ್ನ ಜೊತೆ ಪ್ರವೋಕ್ ಮಾಡಿದ್ರೆ ನಾನು ಬಿಡೋದಿಲ್ಲ. ಯಾರು ಯಾರ ಮೇಲೆ ಎತ್ಕಟ್ಟಬಾರ್ದು, ಯಾರ ಮೇಲೆ ದೂರ ಇಡಬಾರ್ದು, ಯಾರ ಮೇಲೆ ಗಲಾಟೆ ಮಾಡಬಾರ್ದು. ಸರಿ ಮಾಡ್ಬೇಕು, ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದ್ರ ತರ ಇರ್ಬೇಕು. ನಾವು ಬದುಕಬೇಕು, ಚೆನ್ನಾಗಿ ಬದುಕಬೇಕು, ಚೆನ್ನಾಗಿ ತಿನ್ಬೇಕು, ಚೆನ್ನಾಗಿ ಮನೆ ಕಟ್ಟಬೇಕು, ಓಡಾಡಬೇಕು, ಜನರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡಬೇಕು. ದಟ್ ಈಸ್ ನಮ್ಮ ಮನುಷ್ಯನ ಧರ್ಮ, ಮನುಷ್ಯನ ಗುಣ. ಇದೆಲ್ಲ ಮಾಡಿದ್ರೆ ನಾವು ಸ್ವತಂತ್ರ, ಇಂಡಿಪೆಂಡೆನ್ಸ್ ಡೇ, ರಿಪಬ್ಲಿಕ್ ಡೇ ಇದೆಲ್ಲ ಆಚರಣೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಬದುಕ್ತಾರೆ. ಇಡೀ ಅವ್ರು ಬರ್ಬೋದಿಲ್ಲ, ನಮ್ಮನ್ನು ಸಾಕ್ತಾರೆ. ಜ್ಞಾನವನ್ನು ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಏನಿದ್ರೆ ನನ್ನ ಫಸ್ಟ್ ಪ್ರಿಫರೆನ್ಸ್. तमाम के गुनाहों को माफ फरमा, जिक्र अहकामात का वज़ियत को गुजारी की तौफीक अता फरमा। या अल्लाह खैर के फैसले फरमा, शर से हिफाजत फरमा, या तौफीक अता फरमा, अपने करम का मामला फरमा, पूरी दस्तगीरी फरमा, हिंदुस्तान की हिफाजत फरमा। हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सब यहाँ मिलजुल कर ऐसे फैसले फरमा, खैर के फैसले फरमा, शर से हिफाजत फरमा, पूरी दस्तगीरी फरमा, नई जायज शामिल हाल फरमा, हमारे दिल बैठे कबूल फरमा, अपने कर्म से जो मांगा वो अता फरमा, जो मांग सरियत पे शायद इशारा फरमा, चाहे रब्बिल आलमीन। जरा सेट में जो मौलाना इल्म का हासिल करना फ़र्ज़ है। उसमें एक तो दीनी तालीम है, वो तो मदारिस पे हासिल हो रहे हैं। मैं गुजारिश करता हूँ कि आइन के ताल्लुक़ से भी मदारिस में एक बात समझाई जाए। असातिज़ा इकराम जो हैं तलबा को समझाएं ताकि तलबा आगे चलकर आइन की हिफाजत करने में ताउन करें। और आइन जब हिफाजत पर रहेगा तो इंशाअल्लाह कोई उसके ऊपर धक्का नहीं लगा सकता। अब जो अभी जैसे मैं अभी बताया, मैं
झारखंड में जो दावा किया चीफ मिनिस्टर वहाँ का, अब 27 तारीख से वो हो जाएगा बोलकर, वो क्या करेगा वो अल्लाह जाने। उसको एक एग्ज़ाम्पल के वास्ते वो छोड़कर पूरे हिंदुस्तान को लागू करने की फ़िक्र कर रहे हैं ये लोग। इसलिए मैं गुजारिश करता हूँ कि तमाम मदारिस वाले और तमाम स्कूल वाले और तमाम कॉलेजेस वाले सबसे मैं गुजारिश करता हूँ कि सबसे ज़्यादा ज़ोर आइन पर दिया जाए कि हिंदुस्तान का आइन क्या है, जिसको जानकर वो आगे चलकर मजबूत हो जाएं। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह, सबसे ज़्यादा रोल हिंदुस्तान को आज़ाद कराने के लिए हज़रात उलमा किराम ही का हुआ है। हज़रत शेखुल हिंद रहमतुल्लाह अलैह रेशमी रुमाल की तहरीक चलाए थे और हज़रत शेखुल इस्लाम हुसैन मदनी रहमतुल्लाह अलैह फतवा दिए थे। तो उसके बाद हुआ क्या कि जब जज के पास पहुँचे, जज ने पूछा तुम जानते हो इस फतवे का क्या होगा? तो हज़रत ने फरमाया मैं अपने साथ कफन लेकर फिर रहा हूँ, मैं अपने साथ कफन लेकर फिर रहा हूँ, मुझे जान की परवाह नहीं है, मुझे इस्लाम की परवाह है। इस तरीके से हमारे अकाबिरीन मेहनत किए, पूरे दारुल उलूम देवबंद, फिर उसके बाद जमीयत उलमा हिंद मुस्तकिल काम कर रही है, भी काम कर रहे हैं पूरे हिंदुस्तान भर में। तो मैं गुजारिश करता हूँ कि तमाम लोग इसके साथ जुड़कर काम करें। इसी श्रीनिवास जो MLA हैं, अल्लाह ने उनको यहाँ से कामयाबी दे दिया है, तो वो आकर जो है वादा किए हैं कि इंशाअल्लाह ये हमारा पुलिकेश नगर का नक्शा बदल देंगे।